HDD मध्ये जे काही असतं ना त्याला फाईल म्हणतात. काय म्हणतात? फाईल. आणि जेव्हा एखाद्या फाईलवर डबल क्लिक करतो आणि ती रन व्हायला लागते ना, प्रोसेस होते, त्याची काय बनते? प्रोसेस. आणि याचाच अर्थ रॅन्डमली कुठेही जागा मिळते, म्हणूनच त्याला रॅन्डम ॲक्सेस मेमरी असं म्हणतात. तुम्ही मला सांगा, जेव्हा तुम्ही असं एंटर करता तेव्हा इथे एक पहिली प्रोसेस येणार आहे, त्या प्रोसेसचं नाव आहे a.out. मग ही प्रोसेस रन व्हायला सुरुवात करते मध्ये. पण या कोडमध्ये जे प्रीडिफाईन्ड फंक्शन, प्रीडिफाईन्ड म्हणजे आधीच कोणीतरी बॉडी दिलेले फंक्शन आहे, त्याला आपण काय करतो? कॉल करतो, म्हणजे त्याचा आपण वापर करतोय. पण ह्यांची बॉडी कुठे रे? युजर नावाच्या फोल्डरमध्ये लिब नावाचं फोल्डर आहे, त्याच्या आतमध्ये x86 नावाचा फोल्डर आहे, त्याच्या आतमध्ये libc.so नावाची फाईल आहे, त्या फाईलच्या आतमध्ये प्रिंटफचा काय आहे? कोड आहे. आजच्या लेक्चरला आपल्याला पहिला टॉपिक बघायचा आहे डेटा टाईप नावाचा. ठीक आहे, डेटा टाईप्स. सी मधलं डेटा टाईप. चला मग हेडिंग लिहाल सगळ्यांनी, डेटा टाईप्स. पण हे शिकण्याच्या आधी काही गोष्टी आधी आहेत, तर याच्या अंडर आपण बघूया सगळ्या गोष्टी. ठीक आहे, आता नोटीस करा, मी कालच्या लेक्चरला जे सांगितलेलं ते सांगतो. काही गोष्टी सगळ्यांना माहिती असेल. हार्डवेअर, बोला. हार्डवेअर माहिती आहेत ना सगळ्यांना लॅपटॉपमधले? चला प्रत्येकाने सांगायचं, नावं पटपट पटपट बोलायचे. पहिलं हार्डवेअर मधले, हार्डवेअर सॉफ्टवेअर नाही आलं पाहिजे पिक्चरमध्ये. सॉफ्टवेअरचा मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये अर्थ सांगितला. सॉफ्टवेअर म्हणजे जे आपण असं पकडून दाखवू शकत नाही की हे बघ हे माझ्याकडे सॉफ्टवेअर. हार्डवेअर काय? आपण ती रॅम वगैरे अशी दाखवू शकतो, बरोबर की नाही? हार्ड डिस्क दाखवू शकतो. तुम्हाला माहिती आहे ना, लॅपटॉप मधली जरी नाही काढता आली तरी मशीन मधली काढता येते. इव्हन लॅपटॉप तुम्ही बंद पडलेला कोणाचं तरी उघडून बघा ना, तुम्हाला दिसेल हार्ड डिस्क आहे, त्याच्यामध्ये रॅम आहे, प्रोसेसर आहे, सगळंच त्याच्या आतमध्ये, म्हणजे ते पण काय आहेत? हार्डवेअर आहे. चला मग एक एक हार्डवेअरची नावं सांगा, पटपट बोला. मॉनिटर. मॉनिटर हा आपला लॅपटॉपमध्ये, ह्याला आपण काय म्हणतो? स्क्रीन किंवा डिस्प्ले, बरोबर की नाही? हां ठीक आहे. नेक्स्ट कीबोर्ड. कीबोर्ड. नेक्स्ट माउस, CPU, रॅम. क्या बात आहे, बोला. हार्ड डिस्क, HDD किंवा SSD. आता ह्याच्यातला फरक काय आहे हा सी मध्ये बघावा लागतो. आपण आत्ता नको बघायला, जेव्हा सी संपेल ना तेव्हा तुम्ही CPP ला जाल, तेव्हा मी तुम्हाला ह्या दोघांमधला फरक सांगेल, तेव्हा तुम्हाला मी जे बोलतोय ना ते कळत असेल. आत्ता जर मी बोललो तर मला एवढाच फरक सांगायला लागेल. HDD स्लो असते, SSD थोडी फास्ट असते, याची प्राइस थोडी कमी, हे महाग आहे. हा फरक नाही रे गरजेचा, खरंच सांगतोय. स्लो कोण आहे, फास्ट कोण आहे, लहान मुलगा पण सांगेल आता HDD आणि SSD मध्ये SSD फास्ट आहे, HDD जरा स्लो असते. पण का असा प्रश्न पडला पाहिजे? काहीतरी याच्यात वेगळं असेल आणि याच्यात वेगळं असेल ना, म्हणून हे फास्ट आहे. आपण विचार करतो ना रे, एखादं बघा ना, एखादं सिनरी बघा, एखादं मशीन, लॅपटॉप, सुपर कम्प्युटर्स एकदम फास्ट आहेत, बरोबर? तर आपण असा प्रश्न पडतो ना, का हे फास्ट असेल? कारण त्याच्याकडे एक्स्ट्रा काहीतरी गोष्टी असतील, प्रोसेसर एक्स्ट्रा असेल, रॅम मोठी असेल, सगळ्या गोष्टी, त्यामुळे ते फास्ट होते. आपलं मशीन छोटं आहे, आपल्याकडे छोटी कमी रॅम आहे, आपल्याकडे प्रोसेसर पण लहान आहे, म्हणजे जुनावाला आहे, एकदम भारीतले नाही, कोर कमी आहेत आपल्या प्रोसेसरचे. कोर शब्द ऐकलाय ना? किती लोकांनी प्रोसेसरचा कोर हा शब्द ऐकलाय? कोर शब्द ऐकलाय म्हणतोय, माहिती नसेल तरी चालेल, हे मी सांगेनच पुढे. कोर ऐकलंय? CPU मध्ये ऐकलं ना? CPUच्या दोन कंपन्या आहेत फेमस, माहिती आहे ना? एक आहे इंटेल आणि दुसरा आहे AMD. या दोन फेमस कंपन्या आहेत, फेमस. तुम्हाला सगळ्यांना इंटेलच माहिती असेल कारण आपले मशीन्स शक्यतो इंटेलचेच असतात, पण जे गेमर्स लोक वगैरे असतात त्यांचे मशीन्स तुम्ही बघा ना, AMD CPU असतो त्यांचा. AMD माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे ना नक्की? हां ठीक आहे, गुड. अरे मी जेव्हा आहे ना पहिलं मशीन घेतलं होतं, डेस्कटॉप घेतलं होतं, तेव्हा मला ना इन्स्टॉलेशन यायचं ना कोडिंग यायचं काहीच नाही. मी बॅचलर इन कम्प्युटर सायन्स आहे, BCS केलं मी तेव्हा, आणि त्यानंतर MCS केलं, MCA केलं इथे मॉडर्न कॉलेजला, MCA. तर BCS केलं ना त्यावेळेस ना आम्हाला कॉलेजला कोडिंगचे सब्जेक्ट होते BCSला, तर मला कम्प्युटरमधलं काहीच येत नव्हतं. तर आम्हाला कॉलेजमधून सांगितलेलं की तुम्हाला कम्प्युटर असला पाहिजे. मग तेव्हा लॅपटॉपचा एवढा क्रेज नव्हता. मी 2008-09ची गोष्ट बोलतोय, ठीक आहे? त्यावेळेस मी BCS फर्स्ट इयरला होतो, 8-9ला. ऐका, मग त्यावेळेस ना माझा एक मित्र होता हेमंत नावाचा, 3-4 वर्षांनी तो माझा सिनियर होता. तर आहे ना तो काय म्हटला की मला आहे ना असेंबल करता येतं मशीन. असेंबल म्हणजे कळलं ना, वेगवेगळे पार्ट घ्यायचे आणि मशीन असेंबल करून देता येतात. तर तो बोलला की माझी ओळख आहे, तर मी तुला लॅमिंग्टन रोड नावाचा एक मुंबईमध्ये रोड आहे, लॅमिंग्टन रोड. कुणी चुकून ऐकलंय का हे नाव? ऐकलंय? लॅमिंग्टन रोड. इथे ना PC भेटतात, सगळे जे मशीन्स आहेत ना स्वस्त पार्ट मिळतात. रादर इकडे पुण्यातले कितीतरी वेंडर्स आहे ना त्यांच्या इथनंच उचलतात माल, कारण तिकडून आहे ना कमी पैशामध्ये माल भेटतो. म्हणजे असं याच्यातल्या ज्या वस्तू आहेत ना त्या प्रत्येक गोष्ट. असं मी का बोलतोय बरं माहिती आहे का तुम्हाला? तिथनं पोर्ट जवळ आहे, पोर्ट कत आहे ना, मग ते इकडून ट्रान्सपोर्टेशन आणि ह्या गोष्टींचा खर्च त्यांना कमी आहे, आणि तिकडे सगळी हीच दुकान आहेत, मग होलसेल आहे. मग ना तो काय बोलला की माझी ओळख आहे, मी तुला बनवून देतो. त्यावेळेस मला
याच्यातलं फक्त एवढंच कळत होतं, मॉनिटर असतं, कीबोर्ड असतो, माऊस असतो. मी शपथ सांगतोय, मला ह्याच्या आतमध्ये ह्या गोष्टी असतात, रॅमवरती आपल्या प्रोसेस रन होतात, काहीच माहिती नाही. मला काय माहिती असायचं माहिती का, आमच्या टीचर सांगायच्या की हार्ड डिस्क जेवढी मोठी तेवढे तुमची प्रोसेस फास्ट चालणार. आमच्या टीचरने सांगितलं होतं हार्ड डिस्कवरतीच प्रोसेस रन होतात. बघा आता काही लोक बोलतील मग सर कुठे होतात रन, कोण नाही ना, कुठे रन होतात, रॅमवर. मग हार्ड डिस्कमध्ये काय केलं जातं, फक्त स्टोअर केल्या जातात गोष्टी, म्हणजे फाईल्स काय होतात, स्टोअर होतात. आणि फाईल जेव्हा रॅमवर येते एखादी, तेव्हा ती काय बनते, प्रोसेस बनते. अरे सांगितलं ना कालच, प्रोसेस बनते. ठीक आहे, जे लोक आजच आले असतील समजा लेक्चरला, तर हे लेक्चर सगळे यूट्यूबवर येतात. ठीक आहे, यूट्यूबवर येतात म्हणजे काय, कोर्टवेबचं चॅनल आहे यूट्यूबचं, तुम्ही तिथं चेक करू शकता, तुम्ही बघू शकता. फक्त आपलं एवढंच आहे, मोठे मोठे लेक्चर असतात, एक एक दीड तासाचे, त्यामुळे लोक बघत नाहीत जास्त. पण तुम्ही बघा, तुम्हाला तर गरजेचे आहेत. मी जगाचा नाही विचार करताय, एवढ्या लोकांचा तरी विचार आपण करायला पाहिजे. ठीक आहे, आता बघा, आम्हाला माहित नव्हतं त्यावेळेस आहे ना, तर मला काय बोलला, मी तुला असेंबल करून देतो. त्यावेळेस त्याने मला 25,000 पीसी बनवून दिला होता. 25,000 पीसी डेस्कटॉप असा. ठीक आहे, घरी माझ्या होता तो, म्हणजे तो जुना आता बंद पडला आणि मी देऊन टाकला एकाला. ठीक आहे, पण आता तुम्ही नोटीस करा, त्यावेळेस आहे ना, त्याने मला काय म्हटलं की आता तुझ्या ह्याच्यामध्ये OS टाकली पाहिजे. मग मी म्हणायचो OS, विंडोज एकच माहिती होती OS. मग तो बोला विंडोज टाकून देतो, पण तो बोला तुला 300 रुपये मला द्यावे लागतील OS इन्स्टॉलेशनचे. आता तो माझाच मित्र होता, इमॅजिन करा, मित्र होता, तरी पण त्याने माझ्याकडनं OS इन्स्टॉलेशनचे पैसे घेतले होते. मग मी त्याला बोललो का रे पैसे, तो बोलतो ही CD आहे ना, या CD मध्ये ती ऑपरेटिंग सिस्टीम आहे आणि मी तुला ही इन्स्टॉल करून देतो. ठीक आहे, त्याने इन्स्टॉल करून दिलं, मला काही कळत नव्हतं, तो बटन दाबत होता, क्लिक 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 चाललं होतं त्याचं, काय ना, मी फक्त बघत होतो की अरे काय स्क्रीनवरती काय दिसतंय काय कळत नव्हतं. पण उठून पण जाऊ शकत नव्हतो, कारण तो आमच्या घरीच आला होता इन्स्टॉलेशनला. नाही तर मी त्याला काय बोललो, तू कर इन्स्टॉल, मी खेळून येतो. तर असं नाही ना करू शकत होतो. म्हणजे मी त्याला काय बोललो की ठीक आहे मी बसतो, मी पण चेअरवर बसलेलो, तो पण बसलाय, PC लावला त्याने सगळं. मग मी त्याला पैसे दिले. ठीक आहे, नीट ऐका बरं का, नीट ऐका. त्यावेळेस मी त्याला विचारत होतो की हे नेमकं तू कधी शिकला, काय शिकला. तर तो बोलला की मी हे 2-3 वर्ष झाले शिकलोय, नाही का, मला OS वगैरे इन्स्टॉल करता येतो. तेव्हा मला ना असं त्याच्या मागं चक्र वगैरे फिरताना दिसत होतं. म्हटलं कसला हुशार आहे माणूस हा, म्हणजे ना जबरदस्त लेवलला ह्याला नॉलेज आहे. मग मी म्हटलं की तू सगळ्यांकडनंच असे पैसे तुला 300-300 रुपये भेटतात का. तो ते हो, याचा खर्च असतो ना. त्याने मला सांगितलं प्रत्येक वेळेस CD नवीन लागते, पण ॲक्च्युली CD एकदाच बनवावी लागते. CD होती 10 रुपयाची. ठीक आहे, असला टेपा मारत होता तेव्हा. ठीक आहे, म्हणलं चला काय हरकत नाही, आपल्याला काही नॉलेज नाही त्यामुळे. प्लस तुम्हाला सांगतोय कॉलेजपासनं तर ते तर होता, शाळेत पण वेगळाच विषय. शाळेत आमच्या कम्प्युटर होते ना, तर गेमचा एक पिरियड असायचा, म्हणजे कम्प्युटरचा पिरियड असायचा ना, त्यावेळेस आहे ना, त्या सिनारिओमध्ये आम्ही तिघं एका मशीनवरती असायचो. एक मशीन समोर 3 माणसं बसवायचे शेजारी शेजारी. शाळेत माहिती आहे ना, एकाच PCवर तिघं. आणि आमच्याबरोबर नेमका एक असा व्यक्ती होता, अख्ख्या वर्गात कोणाकडेच्याच घरी लॅपटॉप कम्प्युटर नव्हता, पण त्याचा भाऊ कम्प्युटर इंजिनियर होता, त्याच्या घरी कम्प्युटर होता. तो भाई आम्हाला ना एवढा भीती दाखवायचा, बोलायचं बघ चुकीचं बटन दाबलं तर इथनं आग निघणार. आई शपथ सांगतोय मला, मी म्हणायचो कोणी सांगितलं याचे पैसे भरायचे म्हणजे घरचे मारतील आपल्याला. त्याला बोलायचो तो गेम रोड रॅशचा आम्हाला खेळायला द्यायचे शाळेमध्ये, तो एकटाच खेळायचा रे. आणि आम्हाला समाधान वाटावं म्हणून बोलायचं हे ॲरोचं एकदा बटन दाब, चल बस बस बस. तो पण आता IT मध्येच आहे. जेव्हा भेटतो ना त्याला मी बोलतो अरे टिंब बनवायचा. तो बोलायचा बनवायचं काय, तुम्ही होतात. आणि खरंच आहे, माहित नॉलेजच नसेल तर कोणी येऊन खडे बनवू शकतं, गंडवू शकतं. म्हणून मी तुम्हाला सांगतो थोडंसं आहे ना या गोष्टींमधलं नॉलेज घ्या. ठीक आहे, ॲटलिस्ट एवढं तर कळलं पाहिजे आपल्या प्रोसेस कुठे रन होतात, रॅमवरती. आपला डेटा कुठे स्टोअर होतो, सगळ्या ज्या फाईल आपण डाउनलोड करतो सगळ्या गोष्टी फाईल स्टोअर कुठे होतात, HDD किंवा SSD मध्ये. आपण असं कन्सिडर करा. ठीक आहे, स्टोरेज आहे. CPU वरती काय होतं तर डेटा प्रोसेस होतो. म्हणजे काय, आपण बोलतो ना आपला जो कोड असतो त्याला मॉनिटरवर दिसायला पाहिजे, तर त्याच्या आधी CPU कडे जातो. माहिती आहे ना, आपण बोलतो ना CPUचा टाइम, याला ब्रेन म्हणतात ना कम्प्युटरचा. मग ब्रेनकडे गोष्टी नाही गेल्या तर तो एक्झिक्यूट करेल का, नाही. सेम माऊसने आपण काय करतो, कंट्रोल करतो काही गोष्टी. कीबोर्डने काय करतो, कीबोर्डचे बटन दाबून आपण काय करतो, इंटरॅक्ट करतो कशाशी, प्रोसेसेस सोबत. आणि मॉनिटरवर ते आपल्याला डिस्प्ले होतात, गोष्टी दिसतात. मला एवढंच म्हणायचं आहे, हे काही एवढेच पार्ट नसतात ना आपल्या मशीनमध्ये. याच्याबरोबर CMOS बॅटरी असते, ऐकलं असेल ना, रॉम असते. रॉम शब्द किती लोकांनी ऐकला ऑलरेडी, रॉम. हां, फुल फॉर्म तर नक्कीच माहिती असेल तुम्हाला, तुम्ही युनिव्हर्सिटी टॉपर दिसताय. ठीक आहे, हां सांगा फुल फॉर्म तरी, जाऊ द्या. रीड ओनली मेमरी. हां, आता सांगा काय करतं, वाचते. हां, त्याचाच मराठी अर्थ सांगणार, रीड ओनली, फक्त वाचणे मेमरी. रीड ओनली मेमरी
चला बोला, माहिती आहे, बघूया ना निवांत जरा, ठीक आहे. ऐका, लक्षात ठेवा, कधी कधी कसं असतं, या रॅमवरती आहे ना बघा, नोटीस करा, समजा ही रॅम आहे, इथे ऑपरेटिंग सिस्टीम असणार OS, सांगितलं ना कालच, सगळ्यात पहिली प्रोसेस कोण येते, OS. आता बघा इथे प्रोसेस येणार, इथे दुसरी प्रोसेस, तिसरी प्रोसेस. समजा ह्या फुटबॉलचा गेम आहे, इथे म्युझिक कुठलं तरी लावलंय आणि इथे तुम्ही कोड करण्यासाठी कुठला तरी ID ओपन केलंय. ID म्हणजे VS कोड वगैरे, लक्षात घ्या, 3 गोष्टी चालू आहेत. हे प्रोसेस आहे ना, प्रोसेसला आयुष्य असतं. म्हणजे काय, जेव्हा तुम्ही फुटबॉलचा गेम तुमचा चालू आहे ना, तर रॅमवरती हा फुटबॉलचा गेम रनिंग आहे. रनिंग म्हणजे काय, रन होतोय. पण तुम्हाला खेळून कंटाळा आला तर तुम्ही त्याला क्लोज करताना, क्लोज केल्यानंतर रॅमवरनं ही प्रोसेस निघून जाते. मग आता मला सांगा, मला परत संध्याकाळी HDD मध्ये माझी ती फाईल स्टोर आहे, म्हणजे ही एक्झिक्युटेबल फाईल आहे, म्हणजे फुटबॉलच्या गेमची फाईल आहे. मी याच्यावर डबल क्लिक केलं, परत ही कुठे आली, रॅमवर आली. कारण रन होण्यासाठी कुठे येतात, रॅमवर येतात. आणि स्टोअर कुठे केल्या जातात, HDD मध्ये केलं जातं. म्हणजे फाईल, जोपर्यंत HDD मध्ये जे काही असतं ना त्याला फाईल म्हणतात. काय म्हणतात, फाईल. आणि जेव्हा एखाद्या फाईलवर डबल क्लिक करतो आणि ती रन व्हायला लागते ना, प्रोसेस होते, त्याची काय बनते, प्रोसेस. आणि प्रोसेस कुठे असतात, रॅमवरती. म्हणजे एक वाक्य बोलूया का, अख्खी ऑपरेटिंग सिस्टीम 2च गोष्टींवरती डिपेंड आहे, माहिती आहे का. एक असते प्रोसेस आणि दुसरी असते फाईल. तुम्ही नोटीस करा, OS मध्ये 2च गोष्टी शिकल्या जातात, एक प्रोसेस आणि दुसरी म्हणजे फाईल. काही लोक बोलतील कसं काय सर, बघा ना तुम्ही नोटीस करा, जेव्हा एखादी ही फाईल असते, मी डाउनलोड करतो तेव्हा फुटबॉलचा गेम काय, फाईल आहे. पण मी जेव्हा डबल क्लिक करतो तीच फाईल काय बनते, प्रोसेस बनते. म्हणजे आपण असं बोलूया का, फाईलला स्टोरेज असतं आणि प्रोसेसेसला लाईफ असतं. म्हणजे प्रोसेसेसला लाईफ असतं असं का बोलतात, प्रोसेस स्टार्ट होते आणि मरते पण फाईल बघा ना, एकदा डाउनलोड केली, जोपर्यंत आपण डिलीट नाही करत तोपर्यंत ते ऑटोमॅटिकली मरेल का, नाही मरणार. याचाच अर्थ काय, फुटबॉलचा गेम आपला बघा इथे आहे, लक्ष द्या बरं का नाही. मग माझा गेम खेळून झाला, मग मी बंद केला, तर हा गेम इथनं निघाला, परत ह्याची फाईलच आहे नॉर्मल. मग मी परत आलो संध्याकाळी, मला वाटलं परत गेम खेळा, डबल क्लिक केला, परत काय आली, प्रोसेस. मला सांगा, रॅमवरती ह्या प्रोसेसेस अल्टरनेट बघा ना, कधी येत आहेत, मला जेव्हा पाहिजे तेव्हा त्या येत आहेत. माझं काम झालं, मी बंद केलं की त्या निघून जात आहेत. म्हणजे याचा अर्थ ह्या फिक्स इथेच राहतात का, नाही राहत आहेत. ज्या तेव्हा आपण जेव्हा त्यांना चालू करतो तेव्हा त्या इथे येतात. पण रॅमवरती रॅन्डमली कुठे कुठे ह्यांना जागा मिळते. रॅन्डमली म्हणजे आता बघा ना, फुटबॉलच्या गेमला आधी इथे जागा मिळाली, नेक्स्ट टाइम बघा मी याला बंद केला, नेक्स्ट टाइम चालू केला, तेव्हा त्याला इथंच जागा मिळेल याची गॅरंटी नाहीये. याला समजा दुसरीकडे जागा मिळाली, याचाच अर्थ रॅन्डमली कुठेही जागा मिळते, म्हणूनच याला रॅन्डम ॲक्सेस मेमरी असं म्हणतात. कधी विचार केला होता का रॅमचं नाव असं काय, रॅन्डम ॲक्सेस. थांबा एक मिनिट, लक्ष द्या सगळ्यांनी. मला सांगा, थिएटरला कधीतरी गेला असेल, थिएटर मूवी बघायला गेला असेल, थिएटरमध्ये तुम्हाला बोलतात का सिक्वेन्सनेच तुला सीट भेटणार आहे, कधी सांगतात, रॅन्डमली ॲक्सेस केलं जातं. एक्झॅक्टली रॅम पण अशीच आहे. रॅमवरती पण मेमरी तुम्हाला जिथे जागा असेल ना, मधून कुठेही मेमरी मिळू शकते, कळलं, म्हणून याला रॅन्डम म्हणतात. आता रॉमकडे येऊया. रॉमवरती एकदा का तुम्ही गोष्ट एखादी लिहून ठेवली ना, तर ती कायमस्वरूपी ती त्याच्यावरच राहते. म्हणजे आपण बोलतो ना, एखादी गोष्ट फिक्स करून टाकली. रोबोट बघितले असतील, मशीन्स, काय काय मोठे मोठे मशीन्स बघितले असेल ना, गाड्या वगैरे बनवण्यासाठीच्या, त्याच्यामध्ये कोड आहे ना फिक्स करून ठेवलाय. फिक्स करून ठेवलाय म्हणजे कळते का, तो कोड चेंज होणार का, नाही, तो एकच काम करणार. म्हणजे समजा एखादा रोबोट बॉक्स उचलून इकडे ठेवतोय ना, तर त्याला तेच जमणार. त्याला सांगितलं ना इकडे बघ, तो नाही बघणार का, सांगा, त्याच्यामध्ये तो कोडच नाही लिहिलाय इकडे तिकडे बघण्याचा. त्याला काय सांगितलं, बॉक्स उचलायचा ठेवायचा, बॉक्स उचलायचा ठेवायचा. याचाच अर्थ हा कोड याच्यामध्ये एम्बेड करून ठेवलाय, म्हणजे हा चेंज होणार का रे गोष्टी, नाही. म्हणूनच या काय आहेत रे, रीड ओनली गोष्टी आहेत. ठीक आहे, हे मी तुम्हाला कळावं बेसिक लेवलला म्हणून मी सांगितलं. पण याचा अर्थ अजून खूप सांगण्यासारखे आहेत, हे आपण निवांत बघूया. आधी कोडिंगकडे उडी मारूया. ह्या गोष्टी आपल्याला बघायच्यात. मी हे विदाऊट हे न सांगता तुम्हाला कधी शिकवेन तुम्हाला वाटतंय का, जर मी बोलतो मी एकदम डिटेलमध्ये शिकवणार, मी सगळं सांगणार आहे. पण आधी कोड सुरुवात करूया, जेणेकरून आजच्या लेक्चरला कोड होतील आपले. ठीक आहे, चला मग स्टार्ट करूया. हे कळलंय ना सगळ्यांना, हे काय आहे सांगा, रॅम. रॅमवर काय असतात, प्रोसेस. ऑलरेडी असतात का रे, नाही. जेव्हा आपण चालू करतो, गेम खेळायला चालू करतो, म्युझिक प्लेअर बघतो, तेव्हा त्या प्रोसेस म्हणून येतात. हार्ड डिस्क काय असतं सांगा, हार्ड डिस्क कशासाठी वापरतात, स्टोरेजसाठी. ठीक आहे, या 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. सीपीयू काय असतो, सीपीयू ब्रेन असतो. म्हणजे इन्स्ट्रक्शन रन करण्याचं काम कोण करतो,
CPU करतो. म्हणजे तुम्हाला जे वाटते ना मॉनिटरवर हे दिसतंय ते दिसतंय, हे काही ऑपरेटिंग सिस्टीमने नाही केलं. ऑपरेटिंग सिस्टीम काय करते, आपल्या प्रोसेसला म्हणते तुझ्याकडचा कोड कोणाकडे पाठवणार आहे मी, CPU कडे. मग CPU त्या इन्स्ट्रक्शन काय करतो, रन करतो आणि मग तो म्हणतो की आता मला स्क्रीनवर हे आउटपुट दाखवायचंय. म्हणजे याचाच अर्थ जे मेन साऊंड वगैरे मधनं आवाज येतो ना तुम्हाला, ते ह्याच्या थ्रूच चाललेत ना. CPU इन्स्ट्रक्शन रन करतोय. म्हणजे CPU हा ब्रेन आहे. हा जर असेल तरच आपला मशीनचा उपयोग आहे. अदरवाईज बाकीची लोक तर आहेच नामधारी, म्हणजे काय शेजारी कामं करायला बसवलेले. पण हा सगळ्यात मेन माणूस आहे, कारण हा ऍक्च्युअली इन्स्ट्रक्शन रन करत असतो. जसं आपल्या घरातले बाबा आपले CPU असतात, म्हणजे ते कमवत असतात, ते काम करत असतात. आपल्या आई वगैरे बघा ना, सगळ्या गोष्टी हँडल करत असते, म्हणजे आई OS आहे. नाही होते मॅम, पण सगळं प्रोसेसिंग कोण करतात, बाबा करत असतात सगळ्या गोष्टी, कळतंय ना. आणि आपण त्या प्रोसेस बिना कामाच्या चालू झाल्या कधी, झोपल्या कधी, काही कळतच नाही. ठीक आहे, कधी वाटलं हे करायचंय चालू, प्रोसेस चालू, ते वाटलं आज नको हे करायला, बंद. ठीक आहे, म्हणजे हे प्रोसेस आहे, प्रोसेस चालू होतात बंद होतात. ठीक आहे, हे कळलं असेल बघा, बेसिक आहे एकदम. चला आता जाऊया पुढच्या पॉईंटला. आता नोटीस करा सगळ्यांनी, ऐका. आपण आहे ना सी मध्ये कोड लिहिला होता. बरं आता सगळ्यांना पहिला कोड माहिती आहे ना, हॅलो वर्ल्डचा कोड माहिती आहे ना, मी सांगितलं याने ऑलरेडी. ठीक आहे, ठीक आहे, लक्ष द्या. चला लिहूया तरी पण आपण. चला मी इथं लिहितो वॉइड मेन. आता जर पहिली लाईन काय असते रे इथे, गरज आहे, गरज आहे. किती लोकांना वाटतंय की गरज नाहीये. आता ह्या लाईनची हॅश इन्क्लूड stdio ची गरज नाही, दुसरी लाईन आपण लिहिली तरी चालेल, असं किती लोकांना वाटतंय. तुम्ही डोळ्यांनी बघितलं, चेक केलं ना नक्की. आता जे लोक आहेत ना क्लासमध्ये बाकीचे, ठीक आहे, त्यांना असं वाटत असेल सर पण आम्ही तर हेच शिकलोय, हॅश इन्क्लूड stdio.h. मला सांगा रे, तुम्ही आहे ना एका लाईनसाठी एवढ्या 700 लाईन एक्स्ट्राच्या घेऊन येत आहेत, बरोबर की नाही. म्हणजे हे बर्डन आहे की नाही, बर्डन. बर्डन म्हणजे काय, डोक्यावर भार दिल्यासारखा. तुम्हाला म्हटलं की तुझ्या डोक्यावरती एक बॉक्स ठेवायचा आहे, ठीक आहे, असे जर 700 बॉक्स ठेवले तर चेंबाल ना, पडाल ना. म्हणजे तुम्ही काय ना सर लोड येणार, हो जास्त लोड येणार, ऑब्व्हियस गोष्ट आहे ना, 700 बॉक्स. एक्झॅक्टली. मग माझे काय म्हणणे, हा प्रिंटेफ फक्त याचा तुम्हाला काय लिहायचं आहे रे, प्रिंटेफचा तुम्हाला काय पाहिजे, डिक्लेरेशन पाहिजे. ते डिक्लेरेशन कशात आहे, या लाईनमध्ये. अख्खच्या अख्ख 700 लाईनचा कोड कशाला आणता इकडे. मग तुम्हाला माहिती आहे ना, या सगळ्याच्या सगळ्या लाईन कंपायलर काय करतो रे, एका भाषेमधनं दुसऱ्या भाषेमध्ये कन्वर्ट करतो. हे आठवते की नाही, कालच सांगितलंय. कंपायलर इंग्लिश मधल्या भाषेला कुठल्या भाषेमध्ये कन्वर्ट करतो, बायनरी. मग पटपट बोलूया आपण आता. बायनरी मध्ये का कन्वर्ट करतो सांगा. OS ला कळणारी भाषा कुठली आहे, बायनरी. सगळे आहात ना पिक्चर मध्ये आता, ठीक आहे. म्हणून म्हणतोय रोज लेक्चर करण्याचा हा फायदा असतो. बघा कालचं सांगितलेलं तुम्हाला आठवते, पण आता मी तुम्हाला सिंपल प्रश्न विचारतो. जर सगळ्या गोष्टी हार्डवेअरलाच जाणार आहेत, हार्डवेअरला कळणारी भाषा बायनरी असते, म्हणून आपला समजा कोड बायनरी मध्ये कन्वर्ट होतो असं समजूया. पण OS मध्ये काय येते, किती लोकांना आन्सर ऍटलिस्ट माहितीये, बोलता नाही येणार पण माहितीये की OS मध्ये काय येते, माहितीये, कालच लेक्चर केलंय. हा ठीक आहे, बरं चल ट्राय तरी करा सांगायचं काय वाटते. हार्डवेअरचं ऍब्स्ट्रॅक्शन आणण्यासाठी. हार्डवेअरचं ऍब्स्ट्रॅक्शन का आणायचंय, जर हार्डवेअर हा सगळ्यात महाग पार्ट आहे, बरोबर की नाही. हे कॉस्टली सगळ्यात जास्त लॅपटॉपमध्ये मशीनमध्ये सगळ्यात महाग काय गोष्ट आहे, हार्डवेअर. हार्डवेअर जर व्यवस्थित असेल ना तरच आहे ना सॉफ्टवेअर व्यवस्थितपणे कामं करू शकतात. मग OS काय म्हणते, कुठलीही प्रोसेस रन होत असेल ना तर तिला मी कंट्रोल करेल, जेणेकरून ती हार्डवेअरकडे डायरेक्ट बोलली नाही पाहिजे, तिच्या वतीने मी बोलेन. म्हणजे हार्डवेअरकडे सॉफ्टवेअर डायरेक्टली बोलायला जाते का, कुठलं नाही, त्याच्या वतीने OS बोलायला जाते. म्हणून OS काय म्हणते, हार्डवेअरला कळणारी भाषा आहे बायनरी, तर तू तुझा कोड बायनरी मध्ये कन्वर्ट कर. पण एक लक्षात ठेव, तू डायरेक्टली हार्डवेअरशी बोलणार आहेस का, नाही, तू कोणा थ्रू बोलणार, माझ्या थ्रू, म्हणजे OS थ्रू. OS काय म्हणते, मला कळणारी भाषा काय, बायनरी. म्हणून तुझ्या कोडला, इंग्लिश मधल्या कोडला बायनरी मध्येच, म्हणजेच 010101 वाल्या कोडमध्ये, यालाच आपण कसला कोड म्हणतो, बायनरी कोड. बायनरी कोड मध्ये काय व्हायला पाहिजे, कन्वर्ट व्हायला पाहिजे. आता मला सांगा रे, लक्ष द्या सगळ्यांनी, एका भाषेला दुसऱ्या भाषेत कन्वर्ट करायचं आहे तर मध्ये ट्रान्सलेटरची गरज पाहिजे. आणि हाच ट्रान्सलेटर आपण बोललो होतो, त्यालाच काय म्हणतात, कंपायलर. परत सांगतोय, मनाने काही करू नका, रट्टा मारू नका, हे कळलं पाहिजे. आज तुम्हाला एवढं तर लक्षात आलं पाहिजे की कंपायलर काय होता, कंपायलरची गरज लक्षात आली. जर मला सांगा कोडच आपण बायनरी मध्ये लिहिला असता तर कंपायलर पाहिजे का,
नाही, पण लिहून दाखवा बरं हा कोड बायनरीमध्ये. जमेल का? नाही, कारण बायनरी लँग्वेज थोडीशी अवघड जाते ना लिहायला. मग त्यामुळे आपण इंग्लिशमध्ये कोड लिहितो, हाच कोड कशात कन्वर्ट होणार आहे? बायनरीमध्ये. पण कोणा थ्रू होणार आहे? कंपायलर. सांगा बरं सीच्या कंपायलरचं नाव. सी. याचा फुल फॉर्म काय? सी कंपायलर. ठीक आहे, लक्षात आहे ना सगळ्यांच्या? मग आता तुम्ही मला सांगा, ह्या कोडला जेव्हा मी रन करेल तेव्हा मी कसं रन करणार? सी. या प्रोग्राम फाईलचं नाव समजा प्रोग्राम1 असेल, program1.c अशी फाईल असेल. मी याला एंटरचं बटन दाबलं तर हा एक फाईल बनवतो. तिचं नाव काय असतं? a.out. म्हणजे ही बायनरी वाली फाईल आहे, हिचं नाव काय आहे? a.out. म्हणजे मी रन कोणाला करणार आता सांगा? a.out ला. म्हणजे याचाच अर्थ बघा, मी असं करतो ./a.out असं तुम्हाला दिसेल. असं रन का करतो? तर माझ्या करंट फोल्डरमध्ये, म्हणजे मी ज्या फोल्डरमध्ये आहे त्या करंट फोल्डरमध्ये a.out नावाची एक फाईल आहे, तिला रन करायला घेऊन जा. आता तुमच्या लक्षात आलेलं असेल, रन करायला गोष्टी कुठे जातात? अरे बोला, रॅमवर. रॅमवर कोण असते ऑलरेडी? OS. ऑलरेडी म्हणजे आपण जेव्हा लॅपटॉप चालू करतो, मशीन चालू करतो, तेव्हा सगळ्यात पहिली प्रोसेस कोण येते? OS येते. मग तुम्ही मला सांगा, जेव्हा तुम्ही असं एंटर करता तेव्हा इथे एक पहिली प्रोसेस येणार आहे, त्या प्रोसेसचं नाव आहे a.out. मग ही प्रोसेस रन व्हायला सुरुवात करते. आता मला सांगा, ह्या प्रोसेसला कोणाची गरज आहे? सीपीयूची. कारण आपला कोडचे इन्स्ट्रक्शन कुठे रन झाले पाहिजेत? सीपीयूवर. मग आता बघा बरं, हा सीपीयूवर रन करण्यासाठी डायरेक्ट हार्डवेअरशी बोलू शकते का प्रोसेस? अरे सांगितलं ना, बोलू शकते का? हे काय? सीपीयू काय? हार्डवेअर. बरं, हा ब्रेन आहे की नाही? याला कळतं की कुठल्या गोष्टी कशा इन्स्ट्रक्शन रन करायच्यात. मग इथनं आपल्याला बघा ना, मॉनिटरच्या स्क्रीनवरती आपल्याला जर आउटपुट दिसायला पाहिजे तर सीपीयूकडे कोड गेला पाहिजे. मग बघा, ह्याच्यातल्या ज्या लाईन्स आहेत a.out मधल्या, त्या लाईन इकडे कन्वर्ट झाल्या ना बायनरीमध्ये. या लाईन कुठे जाणार? सीपीयूकडे. पण या डायरेक्ट जातील का? नाही. कोणाची मदत घेणार? OSची. OS काय म्हणते? हार्डवेअरशी मी तुला बोलू देणार नाही, कारण हार्डवेअर जास्त महत्वाचं. मग बघा बरं, OS बोलायला लागले. ज्यांना असं वाटत असेल की हे काय पण सांगत असेल, मी परत एकदा बोलतोय की तुमचे जे मित्रमंडळी, सिनियर जे कोणी असतील ना, त्यांना विचारा की हे कसं चालतं. त्यांना माहिती असेल तर ते सेम सांगतील, त्यांना माहिती नसेल तर ते बोलतील की मला पण नाही माहिती, तरी पण मी IT कंपनीमध्ये काम करतोय. ठीक आहे, त्यांना लाज वाटली पाहिजे ॲक्च्युली की आपल्याला हे माहीत नाही ना, आपण IT मध्ये 40-50 हजार 1 लाखाचा पगार घेतोय महिन्याला. ठीक आहे, चला लक्ष द्या. मग मला सांगायला आता इथे सीपीयूवर. मग सीपीयू काय म्हणतो? अच्छा, प्रिंटएफची लाईन कुठे दिसलं पाहिजे? हॅलो वर्ल्ड मॉनिटरवरती. मग इथनं लाईनचं इन्स्ट्रक्शन कोणाकडे जात आहेत? मॉनिटरकडे. आणि मग आपल्याला आउटपुट दिसतं हॅलो वर्ल्ड. आता मला सांगा, एवढाच कोड असा केला आणि ही फाईलला जर रन केला आपण अशा पद्धतीने, तर डायरेक्टली आपल्याला आन्सर मिळालं असतं की नाही हॅलो वर्ल्डचं? बरोबर की नाही? पण माझं काय म्हणणं आहे, हे हॅलो वर्ल्ड आन्सर येणार आहे, पण ते कसं आलं हे विचार केला का तुम्ही? याच गोष्टीला म्हणतात की हे जे आपण ह्याला टूल चेन म्हणतो, की हे कसं कन्वर्ट जातं, कन्वर्ट कसं कसं होत जातं आणि शेवटपर्यंत कुठे जातं हे कळायला पाहिजे तुम्हाला. म्हणूनच ह्या गोष्टीची गरज आहे मित्रांनो, की कंपायलेशनच्या नेमकी कामं कशी केली जातात. आणि आजच्या लेक्चरला मी तुम्हाला एकदम इन डिटेल सांगेन की या कंपायलेशनमध्ये डायरेक्ट कोड बायनरीमध्ये कन्वर्ट होत नाही, तर तो आधी दुसऱ्या लँग्वेजमध्ये कन्वर्ट होतो आणि मग शेवटी बायनरीमध्ये कन्वर्ट होतो. आय होप सगळ्यांचं लक्ष असेल. कळलंय का इथपर्यंत? मग चला बरं, याच डायग्रामला थोडं व्यवस्थित पद्धतीने काढूया. ठीक आहे, चला मग मला सांगाल सगळ्यांनी, तुम्ही बोलाल आता सगळे. सीचा प्रोग्राम आपण लिहिला, इथे कोड लिहिलाय. ठीक आहे, फाईलचं नाव आपण आता इथे लिहूया की C2W असं लिहूया. एक VIM नावाच्या एडिटरमध्ये आपण कोड लिहितोय C2W.c. ठीक आहे, सीची फाईल का? कारण सीचा कोड लिहितोय म्हणून सीची फाईल. काय फाईलचं नाव काय? C2W.c. बरोबर. आता मी कोड याच्यामध्ये टाईप केला. मला सांगा, हा कोड लिहिला मी कुठल्या लँग्वेजमध्ये लिहिलाय? इंग्लिशमध्ये लिहिलाय. म्हणजे हाय लेवल लँग्वेज बोलूया का? हां. आता ह्याला माझं अल्टिमेट एम काय माहिती आहे का? अल्टिमेट एम, हा जो प्रोग्राम आहे ना, याच्यामध्ये जे हॅलो वर्ल्ड लिहिलंय ते मला कुठे दाखवायचं? नोटीस करा, लक्ष द्या बरं का. अजिबात हरवू नका, मनात विचार कसले आणू नका, लक्ष द्या एकदम इथे. मला ह्याचं आउटपुट कशावर दाखवायचं सांगा? मॉनिटरवरती, म्हणजे स्क्रीनवरती दाखवायचं. म्हणजे सगळ्यांनी बोलायचं, आपलं टार्गेट काय? कोड लिहिला, माझं आउटपुट इथं दिसलं पाहिजे. पण आता बघा बरं, कोड डायरेक्टली ह्याच्याशी बोलू शकतो का? याला कळणारी भाषा सांगा. आन्सर द्यायचं बरं का, पटपट. कळत असेल ना आन्सर द्या, चुकलं चुकू द्या, काही हरकत नाही. आपण सगळं चुकतच शिकणार आहेत गोष्टी, बरोबर की नाही? हां सांगा, याला कळणारी भाषा बायनरी. इकडे लिहिलेला कोड कुठल्या भाषेत? कोड इंग्लिश, म्हणजे हाय लेवल लँग्वेज. आता डायरेक्ट हे दोघांची भाषा वेगळी आहे, दोघं एकमेकांसोबत कम्युनिकेट करू शकतात का? नाही. आता नोटीस करा, मग इथे एक माणूस आला, तो म्हटला की मी आहे ट्रान्सलेटर, आणि म्हणूनच याला काय म्हणतात? कंपायलर.
कंपायलरचं नाव आपल्या सी लँग्वेजमध्ये काय आहे, CC, बरोबर की नाही. मग मी ह्याच फाईलला C2W.C असं लिहिलं आणि इथे काय केलं, एंटरचं बटन दाबलं. याने कंपाईल करून एक फाईल बनवली. त्या फाईलमध्ये बायनरी कोड होता. कसला कोड होता रे मित्रांनो, बोला. बायनरी म्हणजे 0101. म्हणजे मी असं बोलू का, आता हा कोड कसला आहे बघा, बायनरी कोड आहे. प्लीज लक्ष द्या, बायनरी कोड. या फाईलचं नाव काय बनवलं जातं ऑटोमॅटिकली, A.out. बाय डिफॉल्ट हे नाव असतं. हे नाव आपल्याला चेंज पण करता येतं. मी तुम्हाला दाखवेन. या फाईलचं नाव A.out ऐवजी तुम्हाला तुमचं नाव, मैत्रिणीचं नाव, याचं नाव, वडिलांचं नाव, कोणाचं पण नाव देता येऊ शकता. फक्त इथे कसं चेंज करायचं मी ते तुम्हाला शिकवेन. बरेच लोक बोलतात A.outच नाव असतं. कोण म्हटलं, तुम्ही नाव चेंज करू शकता. हे शिकूया आपण नंतर हे, ठीक आहे. आधी समजून घ्या. एक फाईल बनली. मला सांगा, हे सगळ्यांनी बोलूया आता एक साथ. हाय लेवल लँग्वेज मधला कोड एका माणसाच्या मदतीने म्हणजे कंपायलरच्या मदतीने आपण बायनरी कोडमध्ये कन्वर्ट केला. आता मला सांगा, याला कळणारी भाषा बायनरी आहे. मग या कोडने डायरेक्टली इथं जाऊन बोललं पाहिजे. पण आता मुद्दा काय, हे आहे हार्डवेअर. आणि हार्डवेअर जर आपल्या कोडशी डायरेक्टली बोलायला लागलं आणि आपल्या कोडमुळे हार्डवेअर करप्ट जर झालं तर लॉस परत आहे. आणि हार्डवेअर नीट नसेल तर सॉफ्टवेअर्स नीट चालतील का, नाही. तुम्ही बघा ना, तुमचे विचार वगैरे सगळ्या गोष्टींचा जे कंट्रोल आहे ते सॉफ्टवेअर सारख्या गोष्टी आहेत बघा ना. पण मेंदू वगैरे ह्या सगळ्या गोष्टी हार्डवेअर आहेत. पण तुम्ही नोटीस करा, तुमचं डोकं दुखतंय, फ्रॅक्चर झालाय पाय, तुम्ही खरंच असं तरी पण बोलू शकता का, विचार करू शकता का, माझं लक्ष 100% लागतंय, नाही लागणार. जर तुमचा हार्डवेअर, पायच तुटलेला आहे आजच किंवा हात दुखतोय खूप, डोकं दुखतंय, तर तुमचं हार्डवेअर खराब आहे, तर सॉफ्टवेअर नीट काम करतील का, नाही. याचाच अर्थ काय होतोय रे, हे डायरेक्टली इकडे बोलू दिले जात नाही. म्हणून मग ह्यांना सांगितलं जातं, तुम्हाला रन व्हायला पाहिजे आणि तुम्हाला कंट्रोल करणारी एक व्यक्ती असणार आहे, ती म्हणजे OS. मग काय होतं तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही ही A.out फाईल रन करता, कशी रन करतो ते पण दाखवतो. ./A.out अशी आपण कमांड टाकतो, एंटर करतो. म्हणजे मी काय सांगतो, इथं जी फाईल आहे तिला रन करायला पाठव. नीट ऐका बरं का, सगळ्यांनी ऐका. मग जेव्हा मी असं एंटर करतो ना, तेव्हा ऑलरेडी OS इथं आहे रॅम वरती, आले की नाही. आपण मशीन चालू केलं होतं ना, मशीन चालू केलं म्हणूनच कोड लिहिला ना. कोणी असं नाही ना, मशीन चालू केलंच नाही आणि मी कोड लिहिला होता, असं नाही ना. हा म्हणजे याचा अर्थ OS इथे आहे. जेव्हा तुम्ही हे एंटर करता तेव्हा इथे ही प्रोसेस येते. ही प्रोसेस म्हणून, हीच फाईल काय येते, प्रोसेस म्हणून येते. आता मला सांगा, प्लीज लक्ष द्या, ही फाईल होती की नाही, पण आता ती रन व्हायला लागली म्हणून ती काय झाली, प्रोसेस. म्हणजे ज्या गोष्टी प्रोसेस असतात त्या कुठे असतात, रॅम वरती. आणि ज्या फाईल असतात त्या कुठे असतील, हार्ड डिस्क वरती असेल. म्हणजे ही स्टोअर कुठे झालेली असेल, HDD मध्ये, हार्ड डिस्क मध्ये. समजते सगळ्यांना, आहात ना सगळे सोबत, ठीक आहे. चला लक्ष द्या. प्रोसेस आहे, कशावर आली रे प्रोसेस, रॅम वर. नोटीस करा. आता मला सांगा, हे हार्ड डिस्क मध्ये असणार आहे कारण ही फाईल आहे, ही प्रोसेस आहे, रॅम वर आली. आता तुम्ही मला पटपट बोलायचं, जर ही प्रोसेस आहे तर प्रोसेस मधल्या ज्या लाईनचा कोड असणार आहे, हा बायनरी कोड, हा एक एक कोड आहे ना, एकदा एक्झिक्यूट व्हायला पाहिजे. एक्झिक्यूट म्हणजे काय, तो कोड कोणीतरी वाचून काय काम करायचं हे ठरवलं पाहिजे. याच्यासाठी मेंदूची गरज आहे. म्हणजे कोणाची गरज आहे, CPU ची. मग नोटीस करा, इथून आता मला नेमका चुकलाय, उलटी जागा झाली इकडून, ठीक आहे. मग मी काम करतो, जरा इथं रॅमला कमी जागा देतो, ठीक आहे. मग इथे आपला समजा CPU आहे. CPU पण काय रे, हार्डवेअर आहे. काय CPU, हार्डवेअर. मग ह्याच्यामधला बायनरी कोड आहे ना याच्यात. कसा काय आला बायनरी कोड, कंपाईल केल्यानंतर बायनरी कोड होता, हीच प्रोसेस म्हणून आली. मग हाच कोड OSच्या मदतीने याच्याकडे या बायनरी कोडच्या लाईन एक्झिक्यूट करायला दिल्या जातात. आणि मग CPU जेव्हा बघतो आणि CPU म्हणतो ओके, याला इथे हॅलो वर्ल्ड प्रिंट करायचंय, तर मी ह्याला हेल्प करतो. म्हणजे आपल्या मेंदूमध्ये गोष्टी प्रोसेस झाल्या आणि प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला इकडे आउटपुट दिसायला लागलं. पण तुम्ही मला सांगा, माझा हा कोड डायरेक्टली ह्याच्याशी बोलला का, नाही. कारण हे काय आहे, हार्डवेअर आहे. कोणाच्या मदतीने बोलला, OSच्या मदतीने. OSने याच्यातलं एक एक इन्स्ट्रक्शन इकडे पाठवलं, रन झालं आणि मग रन झाल्यानंतर इकडे हॅलो वर्ल्ड नावाचं लाईन दिसली. तुम्ही इमॅजिन करा मित्रांनो, हा कोड आपला जो काल आता मागे लिहिलाय आपण बघा ना, इथे हॅलो वर्ल्ड नावाचा केवढूसा कोड आहे. पण तुम्ही इमॅजिन केलं का, हा एवढूसा कोड पण एवढ्या सिनारिओमधनं जातो आणि असं आउटपुट आपल्याला दिसतं. आपल्याला असं वाटतं की पण सर हे एवढं फास्ट होतं की आपल्याला कळतच नाही. याचाच अर्थ आपल्या मशीनची प्रोसेसिंग पॉवर जास्त आहे. तो आपल्या गोष्टी डोक्यात येण्याच्या आधीच काय करतोय, प्रोसेस करतोय आणि आउटपुट देतोय. चला, किती लोकांना हा फ्लो सगळ्याचा सगळा कळाला आहे, एंड पर्यंत कसं जात आहे, हॅलो वर्ल्ड कसं प्रिंट होतंय. मग तुम्ही एवढं तरी एखाद्याला एक्सप्लेन करू शकता ना की माझ्या कोडचं आउटपुट हॅलो वर्ल्ड कशामुळे आलं.
आणि हे कशामुळे आलं तर इथे कोड लिहिलाय म्हणून नाही, तर एवढ्या सगळ्या गोष्टी एक्झिक्यूट झाल्या म्हणून. चला मग एक काम करूया, कारण इथे तुम्हाला कन्फ्युजन असू शकतं की हे कसं होतंय किंवा काय होतंय, तर आपण ते बघूया सगळ्या गोष्टी. ठीक आहे, आणि आजच्या लेक्चरला थोडं ॲडव्हान्स लेवल गोष्टी बघूया, चालेल ना? कळतील आणि काय अवघड नाही, हे पण ॲडव्हान्सच होतं. समजलं ना? मग कसं काय ॲडव्हान्स, ह्याच्यापेक्षा अवघड काहीच नाही. ठीक आहे, हे तुम्ही म्हणाल की सर हे नेमकं असंच जातं का, मी तुम्हाला लिहून देतो. तुम्ही कुठल्या पण माणसाला भेटा, कुठल्या पण, किती पण एक्सपिरियन्स असो, त्याला ही डायग्राम दाखवा, तो तुम्हाला कधी चुकीचं बोलणार नाही. तो बोलेल की हा परफेक्ट फ्लो आहे, असाच आपला कोड एक्झिक्यूट होतो. ठीक आहे, कारण की सेकंड इयरच्या लोकांना बऱ्याचदा असं होतं की हे मी शिकतोय ते बरोबर आहे का, तर बरोबर आहे, काळजी करू. लाईन अँड लाईन मी तुम्हाला एक्सप्लेन करेन की हे असंच होतं. ठीक आहे, कसं ते आपण बघूया पुढे करूया, आणि मी तुम्हाला दाखवतो की बघा ही फाईल हार्ड डिस्कमध्ये स्टोअर आहे वगैरे वगैरे. ठीक आहे, आणि एकदा जर सुरू झालं गोष्टी फास्ट, मग परत मग तुम्हाला वेळ नाही भेटणार समजून घ्यायला, त्यापेक्षा आत्ता शिकून घ्या या सगळ्या गोष्टी. बघा चला, हॅश इन्क्लूड आता नाही लिहित आहे, आता शुअर आहात आज तिसरी वेळ आहे मी हाच कोड लिहितोय बरं का, तिसरी वेळ आहे. ठीक आहे, चला जाऊया पुढे आता जरा थोडंसं. हॅलो कोड वेब असं लिहूया. स्लॅश एन का देतो आपण, नेक्स्ट लाईनला येण्यासाठी. हा चला, किती लोकांना वाटते हा कोड कंपाईल केल्यावरती वॉर्निंग येईल? शुअर कसे काय तुम्ही एवढे, हे बघितलंय नक्की ना, बघितलंय ना आपण? हां चला, काय वॉर्निंग देतो रे तो आपल्याला? हां ठीक आहे, जाऊ दे, काय देतो नाही माहिती, नसेल माहिती तरी चालेल, पण वॉर्निंग देतो. काय देतो वॉर्निंग सांगतो. प्रिंटएफ नावाचं जे फंक्शन आहे त्याच्यासाठी तू एकतर त्याचं डिक्लेरेशन लिही किंवा हॅश इन्क्लूडची लाईन लिही, बरोबर की नाही? नोटीस करा, वॉर्निंग नोट बघा काय दिलं आहे, इन्क्लूड stdio.h ऑर डिक्लेरेशन ऑफ प्रिंटएफ. पण बघा ना, नोटीस करा, मी हा कोडला रन करतोय, बघा a.out हॅलो कोड टू प्रिंट झालं. म्हणजे याचाच अर्थ माझ्या सीच्या कोडला ही लाईन लिहायची मला टर्मिनलवरनं तर गरजच नाहीये, म्हणजे ही लाईन न लिहिता सुद्धा माझा कोड एक्झिक्यूट होतोय, हे लक्षात येते सगळ्यांच्या. मग आता तुम्हाला दाखवतो, ही लाईन आपण अशी लिहितो, आठवा, हॅश इन्क्लूड stdio.h. याच्या पुढे आपण कोडमध्ये ती जरी लाईन सारखी वापरणार आहोत तरी पण लक्षात ठेवा ती नाही लिहिली तरी चालते. बघा वॉर्निंग गेली, मग काही लोक बोलतील सर वॉर्निंग येते म्हणूनच ती लाईन लिहितात ना, पण मित्रांनो हे ठाम ठेवू नका की हीच लाईन लिहायला लागते. याच्याऐवजी आपण प्रिंटएफचं डिक्लेरेशन लिहू शकतो. सांगा, बोला, प्रिंटएफ आतमध्ये काय असतं? कॉन्स्टंट कॅरेक्टर स्टार, म्हणजे हा कॅरेक्टर पॉइंटर आहे, हा शिकूया आपण पॉइंटरमध्ये. आणि 3 डॉट, 3 डॉट म्हणजे एलिप्सेस म्हणतात त्याला. कशासाठी वापरतात, काय करतात, सगळं शिकवणार आहे, काळजी करू नका. मी बोललो ना, हॅश इन्क्लूड stdio.h आतमध्ये जेवढा कोड आहे, जेवढं सगळं आहे ना, तेवढं सगळं तुम्हाला आलेलं असेल सी ची बॅच संपल्यानंतर. ठीक आहे, चलो मग आता नोटीस करा, मी इथे हॅश इन्क्लूड लिहिलाय का? नाही, तरी पण बघा कंपाईल करतो, कंपाईल केला, आली का वॉर्निंग? नाही. याचाच अर्थ हॅश इन्क्लूडची लाईन लिहिणे म्हणजे सोल्युशन आहे का? नाहीये. तर आता काही लोक आहे ना, तुम्हाला 100% विचारतील, हा तू शहाणपणा करून काय अचीव केलंयस? तुम्हाला विचारलं जाणार की हा शहाणपणा करून तू काय अचीव केलंय. मी तुम्हाला सांगू हा शहाणपणा करून काय अचीव केलंय, बघायचंय तुम्हाला. चला लक्ष द्या सगळ्यांनी, मागे लक्ष द्या, 100% कळतंय ना काय बोलतोय? चला बघा आता, नोटीस करा, टोटल नंबर ऑफ लाईन्स कोड मध्ये किती आहेत? बघा, ही एक लाईन, ही 2, हा 3 आणि कर्ली ब्रेस 4 असं पकडूया. टोटल 4 लाईनचा कोड आहे आपला. स्पेस वगैरे पकडला तर हा 5 आणि 6. ठीक आहे, त्या स्पेस पण आपण काढू शकतो, पण आपण असं कन्सिडर करूया 5-6 लाईनचा कोड आहे आपला. सगळ्यांनी ऐका, नीट लक्ष द्या. मला सांगा, या कोड इंग्लिशमध्ये कशात लिहिलाय? तुम्ही वाचताय म्हणजे हा इंग्लिशमध्ये कोड आहे, बरोबर की नाही? तुम्हाला दिसतोय ना, डोळ्यांनी कळतोय ना? हां चला, आता याला मला हार्डवेअर पर्यंत आउटपुटला पाठवायचंय, म्हणून मी काय म्हणतोय, ह्या कोडला मी एका माणसा थ्रू दुसऱ्या भाषेमध्ये कन्वर्ट करेन. कुठल्या भाषेमध्ये कन्वर्ट होईल? बायनरी. मग मी ह्या कोडला बघा काय करतोय, कंपाईल करतोय. लक्ष आहे ना रे सगळ्यांचं? कंपाईल केल्यानंतर एक फाईल बनते a.out. बघा माझ्या फोल्डरमध्ये a.out. आता रिमूव्ह करतो आधी ही फाईलला, नोटीस करा. आता ls करतो. आता फोल्डरमध्ये माझ्या 3 नंबरचा फोल्डर आहे, त्याच्या आतमध्ये a.out नावाची फाईल दिसते का? नाही. ls म्हणजे लिस्ट. उघडून दाखव की याच्यात काय काय. पण आता बघा बरं, कंपाईल करतो. कंपायलेशनची ही कमांड आहे, कंपाईल केला, ls केला, आली की नाही a.out? याचा अर्थ कंपायलर मला एक नवीन फाईल बनवून देतोय आणि याच्या आतमध्ये कसला कोड आहे रे? बायनरी कोड आहे. आणि हा कोड हार्डवेअरला कळतो. पण आता हा कोड मी डायरेक्ट हार्डवेअरला पाठवू शकतो का? नाही, कारण हार्डवेअरचं ॲब्स्ट्रॅक्शन म्हणजे हार्डवेअरची सिक्युरिटी गरजेची आहे. म्हणून ओएस काय म्हणते,
तू रन व्हायला येशील तेव्हा मी तुला स्वतः कंट्रोल करणार आहे. तू हार्डवेअर पर्यंत नाही जायचं. तुझ्या वतीने मी तुझं काम करून देईल, पण तू हार्डवेअर पर्यंत बोलू शकत नाही. कारण तू जर गेला हार्डवेअरशी बोलायला आणि तू करप्ट केला हार्डवेअर, काही प्रॉब्लेम आणलास तर मला खूप मोठा लॉस पडू शकतो. कळतंय ना? याचाच अर्थ या गोष्टीला कंपायलेशनची गरज होती. आता तुम्ही नोटीस करा, लक्ष आहे ना? मग चला, कंपायलर हा पण एक माणूस आहे. आपण बोलूया तो काय करतोय, एका प्रोग्राम लँग्वेजला दुसऱ्या लँग्वेजमध्ये कन्वर्ट करतोय. मला सांगाल, सगळ्यांनी बोलायचं आता, सगळ्यांनी. माझ्या कोडमध्ये टोटल लाईन आहेत 6. कंपायलरला किती लाईन कन्वर्ट कराव्या लागल्या? अरे किती? 6 लाईन. त्या स्पेस सोडून देऊया का आपण, 4च लाईन बोलूया. माझ्या कोडमध्ये 4 लाईनचा कोड आहे, तर कंपायलर किती लाईन कन्वर्ट करेल? 4 लाईन बायनरीमध्ये कन्वर्ट करेल. करेल की नाही? लक्ष आहे ना सगळ्यांचं? प्लीज लक्ष द्या बरं का, कळलं पाहिजे 100%. मग आता मला सांगा, 4 लाईनचा लोड आहे याला. मग मी इथे दाखवतो तुम्हाला कंपायलेशन काय, कोणाला कंपाईल करतोय याच्यासाठी ही कमांड वापरली जाते, CC-E program1, जे काय आपल्या प्रोग्रामचं नाव आहे. आता नोटीस करा, लक्ष द्या. हे वरचं हॅश 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 सोडून द्या. हॅश म्हणजे काय, तो त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन देतोय, बिल्ट इन वगैरे वगैरे सगळं सांगतोय. इथे नोटीस करा की हे जे काय आहे ना, stdc प्रीडेफ .h वगैरे हे काय आहे, मी तुम्हाला नंतर पुढे जाऊन सांगेन. आत्ता सध्या लक्षात ठेवा. बघा, 1 लाईन, 2 लाईन, 3 लाईन, 4 लाईन, 4च लाईनचा लोड होता कंपायलरला कंपाईल करायला. कळतंय ना नक्की सगळ्यांना? आता हेच तुम्हाला दाखवतो. बघा इथे, बघा नोटीस करा, ही लाईन आता काढून टाकतो. प्लीज लक्ष द्या सगळ्यांनी. याच्या जागी लिहितो हॅश इन्क्लूड stdio.h. ठीक आहे, नोटीस करा मित्रांनो. आता कंपाईल करतो, हायफन ऑप्शन देतो. आता नोटीस करा सगळ्यांनी, program1.c स्क्रोल कर रे. मला सांगा, या उरलेल्या 670 लाईन माहिती आहे ना, ह्या विनाकारण कंपाईल करावं लागतात की नाही त्याला? तो सगळ्यांना एका भाषेमध्ये दुसऱ्या भाषेमध्ये कन्वर्ट करणार. गरज किती लोकांची होती? 4 लोक कन्वर्ट व्हायला पाहिजे होते. हा 670 लोकांना कन्वर्ट करतोय एका हाय लेवल लँग्वेज मधनं बायनरी लँग्वेज मध्ये. याचा अर्थ याला थोडाफार का होईना लोड येतोय की नाही, एक्स्ट्राचं काम करायला देतोय. आणि म्हणूनच मी तुम्हाला सजेस्ट करेन, जर तुम्ही प्रिंटएफ आणि स्कॅनएफ फक्त वापरणार असाल तर हॅश इन्क्लूडची लाईन नाही लिहिली तरी चालेल, त्याच्याऐवजी त्यांचं डिक्लेरेशन लिहा. मग तुमच्या आता डोक्यात सगळ्यांच्या येऊ शकतं, सर आम्हाला आता प्रिंटएफचं डिक्लेरेशन कळलं, पण बाकीचं मी शिकवेन ना. मी सगळे डिक्लेरेशन सांगेन की त्यांना कसं डिक्लेअर करायचं. जर नाही सुचलं तर हॅश इन्क्लूडची लाईन लिहू शकतो की नाही आपण. शेवटी नाहीच कळालं तुम्हाला तर तुम्ही काय लिहिणार, हॅश इन्क्लूड stdio.h. पण आता मला प्रामाणिकपणे सगळ्यांनी सांगायचं, किती लोकांना हे लक्षात आले की हॅश इन्क्लूडची लाईन लिहायलाच पाहिजे, लिहायलाच पाहिजे, याची गरजच नाहीये. लिहायलाच पाहिजे अशी गरजच नाहीये. लिहायला पाहिजे का? गरज आहे का? मग आपण का लिहित होतो एवढे दिवस? माहीत नव्हतं म्हणून. आता माहीत पडलंय ना. मग आता कंपनीमध्ये, कॉलेजमध्ये जर गेल्यानंतर जेव्हा कोड कराल आणि जेव्हा सीचा कोड कराल, CPPचा कोड कराल, CPP मध्ये पण मी तुम्हाला सांगेन की याचं डिक्लेरेशन कसं करतात, या गोष्टी कशा करतात, काळजी करू नका. त्यावेळेस काय करायचं, ही लाईन आहे ना मुद्दाम, म्हणजे टीचरला नका शायनिंग मारू, मित्र असेल त्यांना दाखवा, त्यांना बोलायचं ही लाईन खरंच उपयोगाची नाहीये, ही न लिहिता सुद्धा मी तुला कोड विदाऊट वॉर्निंग विदाऊट एरर एक्झिक्यूट करून देईल. मग तो तुम्हाला बोलेल नको शहाणपणा पाजळू, मला ह्याचं रिझन सांग की ह्याने तू काय अचीव केलं. त्याला दाखवायचं, बोलायचं कंपायलरला 700 लाईन कंपाईल करण्याऐवजी माझ्या कोडमध्ये फक्त 4 लाईन कंपाईल करायला लागतात. आणि हाच डिफरन्स आहे मित्रांनो. मला सांगा, 670 लाईन वगैरे एक्स्ट्राच्या कंपाईल करणे म्हणजे जास्तचा लोड आहे की नाही? तुम्हाला सांगितलं, विनाकारण काम करायला सांगितलं, समजा झाडू मारलेला आहे घरातला, घर स्वच्छ आहे, तरी आई बोली चल काम करत राहा, अजिबात मोकळा मला दिसला नाही पाहिजे तू, किंवा फोन घेऊन दिसला नाही पाहिजे. तुम्ही बोलाल की तुम्हाला एका ठिकाणी वैताग येईलच की नाही, बिना कामाची मला कामं करायला होतं. आपण शेवटी वैतागून आईला काय बोलू, आई जे ऍक्च्युअल काम आहे ना, खरंच करण्याची गरज आहे तेच मला दे, विनाकारण कामं सांगू नको. बरोबर आपण असं बोलू. याचाच अर्थ तुम्ही नोटीस करा ना, कंपायलेशनला हे कळत नाही की त्याला किती कामं करायचे आहेत. मग ते करणारे आपण आहोत ना, मग त्याचा लोड कमी कसा करायचा हे आपण ठरवू शकतो की नाही. याचाच अर्थ आपण काय केलं, एवढा कोड त्याला देण्यापेक्षा आपण त्याला बोललो, मित्रा आपण इकडे येऊया आणि याच्या आतमध्ये या लाईन ऐवजी कुठली लाईन लिहायची, प्रिंटएफच्या डिक्लेरेशनची लाईन लिहायची. डिक्लेरेशन कशासाठी केलं जातं माहिती आहे ना, अशा टाईपचं फंक्शन पुढे येणार आहे हे सांगण्यासाठी. म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला एक्झाम्पल पण देतो. आपल्या घरी कोणीतरी येणार आहे तर आपण आईला सांगतो की हा मित्र माझा येणार आहे, आपण त्याचा फोटो दाखवतो, याचा अर्थ आपण त्याच्याबद्दल डिक्लेरेशन करतोय. आपण त्या मित्रालाच दाखवलं का हाच घरी येणार आहे, मग आलाय ऑलरेडी तो,
दाखवतोय याचा अर्थ तो ऑलरेडी घरी आलाय. म्हणजेच काय, आपण डिक्लेरेशन करतो तसंच यांचं डिक्लेरेशन असतं. आय होप कळत असेल. आता तुम्ही म्हणाल पण सर डिक्लेरेशनची गरज काय लागते? डिक्लेरेशनची गरज कोणासाठी लागते माहिती आहे का? तुम्ही नोटीस करा, सगळ्यांनी ऐका. ज्या गोष्टी प्री डिफाईंड असतात, म्हणजे ज्या आपण नाही लिहिलेल्या, त्या सी प्रोग्रामिंग लँग्वेजने लिहिल्यात, त्या गोष्टींना डिक्लेरेशनची गरज असते. कळलं का? त्या गोष्टींना डिक्लेरेशनची गरज असते. ज्या गोष्टी आपण लिहितो त्यांना डिक्लेरेशनची गरज नसते. ठीक आहे, डिक्लेरेशनची गरज नाहीये, तुम्ही डायरेक्टली त्यांना वरती लिहू शकता. म्हणजे काय बघा, मला सांगा, प्रिंटएफ हे फंक्शन आहे की नाही? अरे बोला, प्रिंटएफ हे फंक्शन आहे. ठीक आहे, आता नोटीस करा सगळ्यांनी. आता हॅश इन्क्लूड ठेवलाय मी, ठीक आहे, तो राहू द्या आता सध्या. आता बघा, याला पण फंक्शनच म्हणतात, वॉइड मेन, वॉइड फन. फन नावाचं फंक्शन आहे, मी इथे लिहितो. बरं, हा कोड कोणाला कळला नाही तरी काळजी करू नका, पुढे जाऊन फंक्शन नावाचा टॉपिक आहे, मी त्याच्यामध्ये शिकवेन. ठीक आहे, इन फंक्शन फन फंक्शन असं लिहितो. आता मी फन फंक्शन, मला सांगा बरं, या फन नावाच्या फंक्शनला बॉडी कोणी लिहिली? मी. बॉडी म्हणजे कर्ली ब्रेस कोणी दिला? मी. कर्ली ब्रेस दिला म्हणजे मी त्याचं डिक्लेरेशन नाही केलं, मी त्याला बॉडी दिले. पण इथे नोटीस करा, प्रिंटएफला बॉडी मी दिली का? अरे बोला, प्रिंटएफला मी फक्त कॉल करतोय, मी बॉडी दिली का? याचा अर्थ हे ऑलरेडी कोणीतरी लिहून ठेवलंय, आणि कोणीतरी लिहून ठेवलंय म्हणजेच कोणी लिहिलंय? सी वाल्यांनी लिहून ठेवलंय. याचाच अर्थ हे प्री डिफाईंड आहे. शब्दशः अर्थ होतो ना, प्री डिफाईंड म्हणजे आधीच डिफाईन केलंय. आणि ज्याला बॉडी देतोय हे युजर डिफाईन झालं. फन काय झालं? युजर डिफाईन. युजर कोण आहे? मी लिहितोय की नाही फंक्शन? मग आता तुम्ही नोटीस करा, सगळ्यांनी ऐका, हे लक्ष द्या. आता बघा, जसा फनला कॉल, प्रिंटएफला कॉल करतोय तसा मी फनला कॉल करतो. नोटीस करा बघा. आता ह्याच्यामध्ये पण स्लॅश एन देतो, म्हणजे जेणेकरून हा आपल्याला पुढच्या लाईनला घेऊन जाईल. ठीक आहे, स्लॅश एन. नोटीस करा, आता पहिला काय प्रिंट होईल? हॅलो कोर्टवेब. नंतर फनला कॉल आहे म्हणजे फन मधनं उडी वरती मारेल, आणि वरती उडी मारल्यानंतर तो प्रिंट काय करेल? इन फन फंक्शन. नोटीस करा बघा, ह्याला कंपाईल करतो आता कोडला, लक्ष द्या. हॅलो कोर्टवेब, वाचा खाली काय लिहिलंय? इन फन फंक्शन. मग मी तुम्हाला एक गोष्ट एक्सप्लेन करतो, सगळ्यांनी नीट ऐका बरं का, बारकाईने. मी कोड शिकवायला सुरू केलाय, डेटा टाईप नावाचा टॉपिक जरी असला तरी ह्या प्री रिक्विजिट गोष्टी आहेत त्या समजल्या पाहिजेत. मग आता तुम्हाला मी एक गोष्ट दाखवतो, बघा इथे लक्ष द्या, प्लीज बारकाईने लक्ष द्यायचा, कळलं पाहिजे फक्त आता. ठीक आहे, हां बघा, जेव्हा आपण एखाद्या फंक्शनचं नाव लिहितो, त्याला असा ब्रॅकेट देतो आणि कर्ली ब्रेसमध्ये काहीतरी लिहितो ना, तेव्हा ही फंक्शनला ही बॉडी झाली की नाही? फंक्शनची बॉडी. म्हणजेच फन नावाचं फंक्शन मी डिक्लेअर केलंय, मी स्वतः लिहिलंय, मी त्याला बॉडी दिले. याचाच अर्थ हे युजर डिफाईंड आहे. कसं आहे? पण आता तुम्ही नोटीस करा, मी इथून फनला काय करतोय रे? कॉल देतोय. फक्त काय देतोय? कॉल देतोय. म्हणजे कॉल दिल्यानंतर तो उडी कुठे मारणार? इकडे येणार आणि इथनं प्रिंट करणार जे पाहिजे. पण आता तुम्ही नोटीस करा, प्रिंटएफ फंक्शनला मी कॉल देतोय, पण प्रिंटएफची बॉडी तुम्हाला इथं कुठे दिसते का? अरे बोला, प्रिंटएफची बॉडी इथे आहे का? म्हणून लोक चुकीचं काय शिकवतात माहितीये का? प्रिंटएफची बॉडी stdio.h च्या आतमध्ये. तुम्ही नोटीस केलं, प्रिंटएफची बॉडी stdio.h च्या आतमध्ये पण नाहीये. मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं होतं, इथं प्रिंटएफचं काय आहे? डिक्लेरेशन आहे. बॉडी आहे का? डिक्लेरेशन म्हणजे फक्त प्रिंटएफ अशा टाईपचं फंक्शन आहे हे सांगितलंय. म्हणजे याचाच अर्थ अशी बॉडी असलेला कोड कुठेतरी 100% असायलाच पाहिजे. असणार आहे की नाही? मग तो कोड कुठे आहे ते तुम्हाला सांगतो. तुम्हाला मी लास्ट टाइम पण सांगितलं होतं. किती लोकांना आठवतंय? हां आठवतंय? नवीन लोकांनी बोला. हां चल बोल मित्रा. लिपसी, हां libc.so. libc.so नावाचं एक फाईल आहे. ठीक आहे, चला मग एक काम करूया, आपण एकदा ती फाईल शोधूया का? सी लिपसी किंवा libc.so नावाची. चला जा रे, फोल्डरमध्ये जाऊया. का कुठल्या फोल्डरमध्ये असेल हे पण सांगितलं होतं, /user/lib. चला बघूया, हे कळतंय ना काय बोलतोय? ऐका, हे परत सांगतोय, हे सी तुम्हाला 100% नवीन आहे. आणि जे मी बोलतोय ना, इंडस्ट्री स्टँडर्डनुसार सी असणार आहे आपला. ह्या सी मध्ये शिकता शिकता तुम्ही कॉलेजचं तुमचं 5-6% असेल. तुम्ही 90% 95% तुम्ही नवीन सी शिकणार. नवीन म्हणजे काय? मी काय मनाने घरनं नाही बनवून आणत आहे भजी तळल्यासारखे. हे ऑलरेडी आहे. ऍक्च्युली तुम्ही हे शिकलं पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. आपण शिकतो ते इझी सोल्युशन. हे बघा, चला जा रे तिकडे. बघा नोटीस करूया. असं दिल्यानंतर बघा, असं तुम्ही कमांड टाकू शकता, वेअर इज libc.so. म्हणजे ही फाईल कुठे आहे? तर तो मला सांगतो
बघा युजरच्या /lib नावाच्या फोल्डरमध्ये इथे एक फोल्डर आहे x86 लिनक्स GNU. हे काय आहे तर लिनक्सचं माहिती आहे ना, काही लोकांना जुन्या लोकांना माहिती असेल. लिनक्सचं आपलं आहे ना किती बीट आहे 64 बीट मशीन आहे. GNU म्हणजे आता GNU नॉट युनिक्स नावाची कन्सेप्ट आहे, ही तुम्हाला नंतर सांगेन. याच्या आतमध्ये libc.a नावाची फाईल आहे. नोटीस करा. आता त्यांनी अजून एक सांगितलं /user/lib x86_linux GNU libc.so. म्हणजे याचाच अर्थ या फोल्डरमध्ये तुम्ही इथे पोहोचलात तर तुम्हाला libc.so नावाची फाईल भेटेल. आणि मित्रांनो मी तुमच्या माहितीसाठी सांगतोय, ऍक्च्युली प्रिंटेफचा जो कोड आहे ना, बॉडी, ती प्रिंटेफची बॉडी या फाईलमध्ये आहे. कुठल्या फाईलमध्ये? libc.so. थांबा, आता थोडंसं असं वाटेल की अरे हे फारच हेवी चाललंय, तर आपण ह्याला जरा सोपं करूया. ठीक आहे, नोटीस करा, लक्ष द्या बरं का, लक्ष द्या, कळलं पाहिजे. हे थोडं वरती घे आणि वरती करते, थोडं कंट्रोल L कर आणि वरती घे आणि हीच कमांड परत टाक. ठीक आहे, हां ठीक आहे, दिसतंय. याला शोधूया आपण libc.so ला. ठीक आहे, ऐका, समजतं की नाही मला सांगा. ठीक आहे, बघूया आता किती लोकांना कळतं. मला सांगा, हार्ड डिस्कवरती तुमच्या फोल्डर असतात माहिती आहे ना, फोल्डर स्ट्रक्चर म्हणतो आपण त्याला, बरोबर की नाही. मग सांगा बरं, माझ्या हार्ड डिस्कवरती C नावाचं एक फोल्डर आहे, त्याच्या आतमध्ये लक्ष द्या बरं का, मागे लक्ष द्या, त्याच्या आतमध्ये 3 नावाचा अजून एक फोल्डर आहे. आणि या फोल्डरच्या आतमध्ये मी ls केलं तर मी आत्ता कोड लिहिला होता program1.c, म्हणजे त्या प्रोग्रामची फाईल इथे असेल. बघा बरं, program1.c. लक्ष द्या, सगळ्यांना कळलं पाहिजे. जेव्हा मी माझ्या कोडला कंपाईल करतो तेव्हा ह्याच फोल्डरमध्ये अजून एक फाईल बनते, तिचं नाव काय आहे? a.out. कळतंय ना? हां, मग असं आपण इथे लिहूया याला a.out. म्हणजे सांगा बरं, माझ्या या 3 नावाच्या फोल्डरमध्ये 2 फाईल असतील. एक फाईल program1.c, दुसरी फाईल a.out. याच्यामध्ये कसला कोड आहे? बायनरी. आणि याच्यामध्ये हाय लेवल कोड म्हणजे इंग्लिश मधला कोड आहे. लक्ष द्या बरं का, नीट लक्ष द्या, कळलं पाहिजे. आता तुम्ही मला सांगा, माझा प्रोग्राम, माझी फाईल एका कुठल्या फोल्डरमध्ये बसले? बघा बरं, C नावाचं फोल्डर आहे, त्याच्या आतमध्ये 3 नावाचं फोल्डर आहे, त्याच्यामध्ये माझी ही फाईल बसलेली आहे. आता नोटीस करा, अशाच पद्धतीने तुम्हाला अजून एक गंमत सांगतो. नीट नोटीस करा, नीट नोटीस करा. आता ह्या कोडमध्ये तुम्ही नोटीस केलेलं असेल तर ह्या कोडमध्ये, आपल्या कोडमध्ये प्रिंटेफ नावाचं फंक्शन आपण वापरलं की नाही? आपण काय करतोय, याला फक्त कॉल देतोय. काय देतोय? कॉल. पण ह्याची बॉडी कुठे? सांगितलं ना, कुठे? libc.so नावाच्या फोल्डरमध्ये. आता नोटीस करा, लक्ष द्या. बघा बरं, इथे /user पासून सुरू करूया. बघा, युजर नावाचं फोल्डर आहे, नीट लक्ष द्या बरं का. त्याच्यामध्ये लिब नावाचं फोल्डर आहे. प्लीज, कळतंय का बघा, मला सांगा. नंतर हे जे x86_ वगैरे नावाचं फोल्डर आहे, x86_64, हे ना काय आहे हे नंतर आपलं मशीन आहे ना x86 लिनक्स मशीन, x86 64 बीट मशीन आहे. आर्किटेक्चर असतं म्हणजे ना 86 मायक्रो आर्किटेक्चर, मायक्रो कंट्रोलर. आता तुम्हाला एवढं तर एक गोष्ट तर नक्की कळत असेल, प्रोसेसरचे पण आर्किटेक्चर असतात. 8086 ऐकले, 186 386 अशा गोष्टी ऐकल्यात का? तशातला आपला x86 आर्किटेक्चर आहे. आता हे काय लोकांना बऱ्याच कळणार नाही, 3rd इयरला तुम्हाला कळेल. 3rd इयरला आय गेस तुम्हाला ते आर्किटेक्चर असतं ना, कम्प्युटर आर्किटेक्चर नावाचा सब्जेक्ट असतो, त्याच्यामध्ये आर्किटेक्चर कळेल. पण आता समजूया की हे फोल्डरचं नाव आहे फक्त. ठीक आहे, लिनक्स बघा GNU. मला सांगा, या फोल्डरच्या आतमध्ये एक फाईल आहे, नीट सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका, libc.so. आणि ह्या फाईलमध्ये मित्रांनो प्रिंटेफ, ज्याची रिटर्न व्हॅल्यू आहे इंटीजर, प्रिंटेफ नावाचा कोड. आणि ह्याला पॅरामीटर बघा बरं काय आहे, कॉन्स्टंट कॅर स्टार. आठवला का हा कोड? आठवला का? पण आता नोटीस करा, याच्या आतमध्ये कोडच्या लाईन्स असणार. म्हणजे मी थोडक्यात एक गोष्ट सांगतो, सगळ्यांना समजते का मला सांगा. मी प्रिंटेफ नावाच्या माणसाला कॉल करतोय, पण तो माणूस माझ्या घरामध्ये नाहीये. तो कुठल्या घरात आहे बघा, युजर नावाच्या फोल्डरच्या आतमध्ये लिब नावाचं फोल्डर आहे, त्याच्या आतमध्ये x86 नावाचं फोल्डर आहे, आणि त्याच्या आतमध्ये libc.so नावाचं फोल्डर आहे, त्याच्या आतमध्ये हा कोड बसलाय. म्हणजे तुमच्या एक लक्षात येते का बघा, हा इथनं याला कॉल करतोय. मग तुम्हाला असा प्रश्न पडला पाहिजे, सर जर माझा कोड इथे लिहिलाय, याच्यामध्ये मी प्रिंटेफ वापरलाय, याचं फोल्डर वेगळं आहे आणि याचं फोल्डर वेगळं आहे, तर रन टाइमला हा कोड इकडे येऊन चिकटतो कसा? प्रिंटेफचा कोड चिकटत असणार आपल्या कोडमध्ये, नाहीतर एरर दिली असती ना. अरे एरर आली असती की नाही? बघा तुम्हाला दाखवू का एरर कशी येते, हे कळतंय का मला सांगा. फक्त ही डायग्राम लक्षात राहील का मला सांगा बरं एकदा. 1 मिनिट, ही कसली डायग्राम आहे सांगा बरं एकदा.
मी कोड कशात लिहिलाय आपला, सी नावाच्या फोल्डरमध्ये 3 नावाचं फोल्डर आहे, त्याच्यामध्ये कोड लिहिला. कोड लिहिल्यानंतर कंपाईल केला. ही फाईल पण कशात बनली, याच ह्याच्यामध्ये. नोटीस करा सगळ्यांनी, लक्ष द्या प्लीज, सगळ्यांना कळलं पाहिजे बरं का. हा आता ऐका, माझा हाच कोड आहे ना रॅम वरती जातो असं मी सांगितलं होतं. इथे ओएस आहे आणि इथे प्रोसेस म्हणून कोण जातो, ए डॉट आउट. पण आता तुम्ही इमॅजिन करा मित्रांनो, ही ए डॉट आउट नावाची जी फाईल आहे याच्या आतमध्ये फक्त आपलाच कोड आहे असं नाहीये, तर प्रिंटेफचं हे बॉडी सुद्धा आपल्या कोडमध्ये मर्ज झाले. मग तुम्हाला असा प्रश्न पडू शकतो, सर आपण तर प्रिंटेफला फक्त कॉल केलाय, याची बॉडी तर दुसऱ्या फोल्डरमध्ये, मग या माझ्या कोडमध्ये प्रिंटेफचा हा कोड आणून बसवला कोणी? त्या माणसाचं नाव आहे लिंकर. काय नाव आहे त्याचं, लिंकर. लिंक करणारा, लिंकर. मग तो काय करतो माहिती आहे का, आपला कोड आणि libc.soचा कोड काय करतो, कंबाईन करतो आणि त्याची ए डॉट आउट फाईल बनवतो. आणि ही ए डॉट आउट फाईल आपण रन करतो तेव्हा आपल्या प्रिंटेफला त्याची बॉडी सापडणार आहे की नाही, कारण हाच कोड तिकडे लिंक झालाय. तुम्ही मला सांगा, नाही वाटायला लागला आता हे ऍडव्हान्स आहे? ऍडव्हान्स आहे. का ऍडव्हान्स आहे, हेच बेसिक होतं पण आपल्याला माहीतच नाही ना. हे बघा, तुम्ही घरी गेल्यानंतर सर्च करा की प्रिंटेफचा सोर्स कोड कुठे आहे, सर्च करू शकता. गुगल देव आहे की नाही, चॅट जीपीटी देव आहे आता सध्या, त्यांना सर्च करा मला प्रिंटेफचा कोड पाहिजे कुठे आहे, तर तो तुम्हाला सांगेल. तुझं जर लिनक्सचं मशीन असेल तर तुझा कोड हा libc.so नावाच्या फाईलमध्ये असणार आहे. तुम्ही मला विंडोजसाठी तुमच्या प्रिंटेफ, आता तुम्ही विंडोजवरती प्रिंटेफ लिहिणार ना, लिहिणार की नाही, तुम्ही मला शोधून आणून दाखवाल का की विंडोजसाठी प्रिंटेफचा कोड कुठल्या फाईलमध्ये ठेवलेला असेल? शोधाल? अरे शोधाल की नाही, सर्च कराल ना नक्की. सर्च केल्यानंतर मला मेसेज करा, इंस्टाग्रामला करा, कुठेही करा. तुम्हाला नंबर नंतर भेटेलच, माझा नंबर म्हणजे व्हॉट्सअप नंबर भेटतो माझा, मी तो पर्सनली असतो त्या नंबरमध्ये, ठीक आहे. माझ्या वतीने कोणी मेसेज करत नाही, मी स्वतः करतो. तुम्ही मला क्वेश्चन विचारू शकता तिथे, मी तुम्हाला आन्सर पण देतो आणि बाकीच्या लोकांना विचारू शकता. तुम्ही म्हणाल एवढी लोक आहेत तरी एवढ्या लोकांना पण मी आन्सर देतो, ठीक आहे. तुम्ही इमॅजिन करा कसं काय देत असेल. 10-5 हात आहेत ना आपल्याला, हाताने पायाने सगळ्यांनी मेसेज करतो, ठीक आहे. असं नाही, पण एक डोक्यात ठेवा, मी सगळ्यांना आन्सर देतो. तुम्ही मला कुठे पण आहे ना ह्याच्याबद्दल मेसेज करा. जर ही फाईल मी तुम्हाला लिनक्स मधली दाखवली म्हणजे हीच फाईल विंडोजमध्ये सुद्धा असेल. अरे असेल की नाही, मग विंडोजमध्ये ही फाईल कुठली आहे आणि ही फाईल कुठल्या फोल्डरमध्ये तुम्ही शोधायचं. आता शोधायचं म्हणजे काय, तुम्ही आज घरी गेल्यावर ध्यानस्थ बसून तर नाही भेटणार. जायचं चॅट जीपीटीला विचारा, गुगलवरती सर्च करा. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे, डिरेक्शन ठेवा की शोधता आलं पाहिजे. मग आता तुम्हाला येतो आणि इथे सांगतो, नोटीस करा सगळ्यांनी, ही कन्सेप्ट कळली तर आपण थांबूनच घेऊ डायरेक्टली. मग आता बघूया, सगळ्यांनी लक्ष द्या. मी तुम्हाला आत्ताचा जो कोड आहे त्या कोडला किती स्टेप्स आहेत त्या सांगतो, हे मी क्लिअर करतोय आता. सगळ्यांनी लक्ष ठेवा प्लीज, फक्त एक लक्षात ठेवा, माझ्याबरोबर एकदा बोलायला. आपला कोड एका वेगळ्याच फोल्डरमध्ये, पण या कोडमध्ये जे प्रीडिफाईंड फंक्शन, प्रीडिफाईंड म्हणजे आधीच कोणीतरी बॉडी दिलेले फंक्शन आहे, त्याला आपण काय करतो, कॉल करतो, म्हणजे त्याचा आपण वापर करतोय. पण ह्यांची बॉडी कुठे रे, युजर नावाच्या फोल्डरमध्ये लिब नावाचं फोल्डर आहे, त्याच्या आतमध्ये x86 नावाचा फोल्डर आहे, त्याच्या आतमध्ये libc.so नावाची फाईल आहे, त्या फाईलच्या आतमध्ये प्रिंटेफचा काय आहे, कोड आहे. मग आता असा प्रश्न पडू शकतो, हे दोन फोल्डर एकत्र कधी येतात, हे मर्ज होत असतील ना कुठे ना कुठे, तेव्हाच ए डॉट आउट फाईल बनते. मग आता मी तुम्हाला ह्याचं स्टेप बाय स्टेप डायग्राम काढून दाखवतो. आजच्या लेक्चरला एवढी डायग्राम कळली, कोणाच्या पण तोंडावर फेकून मारू शकता, कोणाच्या पण, की हे इंटरनली असंच चालतं.